तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मान्य कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही जर 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। नवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट असतील, शासन निर्णय असतील ते तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर नोटिफिकेशन इथं काय आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहूया। महापारेषण औदा सौस विभाग कोल्हापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन 2024-25 करता 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर औदा सौस विभाग कोल्हापूरच्या खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम जी तारीख दिलेली आहे ती 3/9/2024 या तारखेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार 1 वर्षाचा राहील। ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत, आपण या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी आस्थापनेचा रजिस्ट्रेशन नंबर तो दिलेला आहे, इस्टॅब्लिश नंबर तो या ठिकाणी इस्टॅब्लिश नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे। आणि त्याचबरोबर जे लोकेशन दिलेलं आहे ते EHVO&M डिव्हिजन कोल्हापूर इथे सर्व दिलेलं आहे। ट्रेड जो दिलेला आहे 20 तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी तो वॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि एकूण जागा ज्या दिलेल्या आहेत त्या 37 जागांसाठी तर अप्रेंटिसशिप पदं निघालेले आहेत। शैक्षणिक अर्हता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCTVT नवी दिल्ली मान्यप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री या व्यवसायामध्ये परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। या ठिकाणी सर्व दिलेलं आहे। तसेच या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते सर्व या ठिकाणी दिलेले आहेत। ऑनलाईन अर्ज सादर करताना SSC उत्तीर्ण गुणपत्रिका व ITI उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधार कार्डावर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे। तसेच याची पडताळणी करून माहिती भरायची आहे तुम्हाला। त्यानंतर जे आहे ते SSC गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र व ITIचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र साशंकित प्रत जी आहे ती ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे। या ठिकाणी त्यांनी इथं सर्व सांगितलेलं आहेत। त्यानंतर 7वा मुद्दा त्यांनी दिलेला आहे, शिकाऊ उमेदवारांनी सही पालकांची सही प्रवर्ग जन्मतारीख SSC मार्क ITI मार्क ही माहिती अचूक भरण्यात यावी। सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराच्या शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही या ठिकाणी त्यांनी सर्व स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यानंतर फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने तर भरायचा आहे या ठिकाणी यांनी सांगितलं आहे 9व्या मुद्द्यामध्ये। आणि ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो मूल प्रमाणपत्रांची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज सादर करावा। फोटो अथवा मूळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे। तसेच 10वा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, वयोमर्यादा 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थी उमेदवार इथे या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। आणि मागासवर्गीयांसाठी इथं 5 वर्षे इथं शिथिलता दिलेले आहे। त्यानंतर त्यांनी 11वा मुद्दा येथे दिलेला आहे, ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित असणारे ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे। तसेच भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला इथं नमूद करायचा आहे। वरील बाबी कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी ही उमेदवारांवर राहील। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज शेवट करण्याची तारीख दिलेली आहे ती 3/9/2024 ही तारीख दिलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। त्यामुळे 3/9/2024 या तारखेच्या आतच तुम्हाला इथं सर्व फॉर्म इथे भरायचं आहे। आणि इथं जी गुणवत्ता यादी लागणार आहे ती SSC आणि ITIचे जे मार्क आहे त्याच्या 50% जे गुण आहे त्याच्यावर गुणवत्ता यादी इथं लागणार आहेत।
त्यानंतर आपण पुढील पाहूया. आणि शेवटी येथे त्यांनी जाहीर नोटीस दिलेली आहे. महापारेषण औदा सौसू विभाग कोल्हापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून 2024-25 करता वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक या नंबरवरून तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इथं त्यांनी लोकेशन सर्व इथं दिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी अंतिम मुदत दिलेली आहे ती 3/9/2024 या तारखेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अप्रेंटिसशिप पोर्टलवरून इथे अर्ज करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फॉर्म भरण्यासाठी आपल्या लिंक जी दिलेली आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ इथंच थांबूया. जय हिंद, वंदे मातरम.